हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मिळूया आपल्याच्या विषयाकडे. 5 फेब्रुवारी 2026. तर वित्त आयोग अनुदानाद्वारे राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या रिअल टाईम देखरेखीसाठी समीक्षा पोर्टल ऑडिओ लॉन्च केले आहे. स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची 12वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. फ्रान्स देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक पारित केले आहे. सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना गुजरात येथे सुरू करण्यात आली आहे. 2026 मध्ये 6वी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद मुंबई येथे आयोजित केली जाईल. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशात आहे. 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लेस अल्कराज यांनी पटकावले. पुढे पाहूया. 10 दिवसांचा सारस मेळा जम्मू आणि काश्मीर येथे सुरू करण्यात आला आहे. 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. आंध्र प्रदेश राज्य सरकारने 24 तासात 5,555 महिला व विद्यार्थ्यांना सायकल वाटून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेले आहे. भारतीय तटरक्षक दल दिन 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पाटणा पक्षी अभयारण्य 97 आणि गुजरातमधील कच्छमधील छारी धांड 98 या 2 नवीन जागांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरणाने प्रायोगिक तत्वावर NPS आरोग्य पेन्शन सुरू केलेली आहे. IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी प्रोफेसर गोपाल हाजरा यांच्या मार्गदर्शनाखाली सौरचक्राचा अंदाज लावणारी नवीन 3D डायनामो पद्धती विकसित केलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.